स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता आहे, विवेके विचारे विवंचोनी पाहे. श्रीराम. अहंकाराला राहूची उपमा देऊन समर्थ पुन्हा एकदा अहंकार दूर केला तर सत्यापर्यंत जाता येईल असे या श्लोकात सांगत आहेत. शनी, मंगळ, गुरु, शुक्र या अस्तित्वात असलेल्या ग्रहांप्रमाणेच राहू हा अस्तित्वात असलेला ग्रह नाही. मात्र ज्योतिषशास्त्रात या राहूचा विचार होतो. तसेच अविद्येचे व अहंकाराचे आहे. मला समजत नाही हे समजणंच जसं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व अविद्येचं आहे. हे जग सगळं भासमान आहे हे समजल्याशिवाय आपण कुणीच सत्य काय आहे हे समजून घेणार नाही. म्हणूनच पुन्हा एकदा शेवटच्या चरणात ओळीत समर्थांनी विवेक करायला सांगितलं आहे. विवेक म्हणजे सोप्या भाषेत विचार वेळेवर कर. वेळेवर व अचूक विचार केला नाही तर कशी गंमत होते हे बघ. एक गोष्ट सांगते, ऐक. अनिल पतंग उडवत असतो आणि तिथेच बाजूला त्याचा भाऊ रमेश बघत उभा असतो. आजूबाजूच्या पतंगांशी अगदी काटाकाटी चाललेली असते आणि ती बघताना रमेश अगदी रंगून गेलेला असतो. मध्येच कोणाचा पतंग काढला जाई, मध्येच कोणाचं दिसेनासा होई, कोणाचं खाली येई तर कोणाचा फाटत होता, कोणाचं झाडं तडकून लोंबकळे. सगळी मजा धमाल चालू असते. आता रमेशची जरा मजा करण्याची लहर येते अनिलला. तो रमेशला म्हणतो, तुला अजून पतंग उडवता येत नाही ना, तू एक काम कर, माझा उंच उडालेला पतंग एकदा तरी पकडून दाखव बघू. पकड हा शब्द ऐकताच मागचा पुढचा विचार न करता रमेशला व्हायला लागतो पतंगाच्या मागे. आता बघ हा, आकाशात उंच उडत असलेला पतंग असं खाली जमिनीवर पडून हाताशी येईल का? नाही येत हाताशी. असं म्हणत रमेश येताच अनिल त्याला समजावून सांगतो, अरे वेड्या, तू चुकीचा विचार केलास. पळत लांब जाण्याऐवजी माझ्या हातातली आसारी नुसती ओढून घेतली असतीस तरीही पतंग तुला तुझ्या ताब्यात घेता आला असता. या गोष्टीसारखंच आपण नको त्या गोष्टींमागे आयुष्यभर धावत बसतो, नको त्या कल्पनांमध्ये रमतो, अगदी रममाण होतो, उपयोग नसलेल्या गोष्टी जमा करत बसतो आणि जे सत्य आहे ते जाणून घेणंच विसरून जातो. म्हणूनच विवेक करा असं पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.